नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण शिर्क्यांच्या घरामध्ये सून म्हणून एंट्री करत आता ईश्वरीच्या शेवटीवर पाय देणाऱ्या ह्या ईश्वरीला त्रास देणाऱ्या वल्लरीला मामीचा माज मात्र आता ईश्वरी एका झटक्यात कसा उतरवणार आहे आणि वल्लरी मामीने अर्णवला जे काही स्वतःच्या प्रेमाच्या खोट्या जाळेत अडकवण्याचा जो प्रयत्न केला होता, आत्तापर्यंत जो मामीचा खरा चेहरा आहे तो अर्णवसमोर अजूनपर्यंत काही आलेला नसतो। तो मामीला मात्र एका आईच्या ठिकाणी मानत असतो। मामीने मात्र खूप काही कारस्थान करून त्याच्या आईवडिलांना वेगळं केलेलं असतं। एक खूप मोठं सत्याचा आता उलगडा होणार आहे आणि ईश्वरी मात्र आता अर्णवसमोर त्या मामीचा खरा चेहरा लवकरच घेऊन येणार आहे। एवढेच नाही तर आजीचा जो काही झालेला खूप मोठा गैरसमज आता स्वतः ईश्वरी कशी दूर करते, कारण आता ईश्वरीच्या बाबतीत एक खूप मोठा एक चमत्कार झालेला असतो। कारण जी जोगतीन आई आहे तर ती जोगतीन आई या राजशिर्क्यांच्या घरामध्ये येऊन आता एक असा खूप मोठा संकेत ह्या राजशिर्के कुटुंबाला देणार आहे। आता अर्णव आणि ह्या ईश्वरी या दोघांचं लग्नसुद्धा झालेलं असतं आणि ईश्वरीने आता एक असा झटक्यात उखाणा घेतलेला असतो। कारण आता अंजलीला उखाणा म्हणजे ईश्वरीकडून ऐकायचा असतो, कारण ती तिची लाडकी बहिणी असते। अंजलीला आता ईश्वरी या घरात आपल्या अर्णवची बायको म्हणून यावी आणि आपली बहिणी म्हणून असे तिचे स्वप्न असते। ईश्वरी तिला खूप आवडत असते मनापासून, म्हणून तिला आता इतका आनंद झालेला असतो आणि म्हणून ती ईश्वरीला उखाणा घेण्यासाठी सांगते। तर ईश्वरीने एका झटक्यात छान असा उखाणा घेतलेला असतो। त्यानंतर आता ईश्वरीचा हा राजशिर्के कुटुंबात उखाणा घेऊन अगदी मस्त एक एंट्रीदार गृहप्रवेश तर झालेला असतो। परंतु आता लग्न हे झालेले असते। लग्नानंतर काही दिवसातच जोगतीन ही घरी येऊन अर्णव आणि ईश्वरीला आशीर्वाद देत आजीसमोर सत्याचा पर्दाफाश करणार आहे। एवढेच नाही तर अर्णवबद्दल ईश्वरीचा जो काही गैरसमज झालेला आहे तो सुद्धा जोगतीन आता स्वतः दूर करणार आहे। जोगतीनीच्या झालेल्या एंट्रीमुळे आता एक खूप मोठा असा धमाका आपल्याला मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे। एवढेच नाही तर मित्रांनो, ईश्वरीची सून म्हणून शिर्केंच्या घरामध्ये एंट्री होताच अर्णवची खूप वर्षापासून अडकलेली एक जे काही फील आहे तर ती पूर्ण होतात। शिर्के कुटुंबावर आता अर्णववर आता चक्क पैशांचा वर्षाव होणार आहे। तर मित्रांनो, आता नक्की ह्या व्हिडिओमध्ये काय होतं आणि काय नाही, कारण ईश्वरीच्या या घरात एंट्री करण्यामुळे म्हणजे तिच्या गृहप्रवेशामुळे काय असे चमत्कार होतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या तू ही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स आणि जे काही पुढील ट्विस्ट आहे तर ते बघायला मिळतील। त्यासाठी लवकर सबस्क्राईब करायला घ्या। तर मित्रांनो, हे बघा, मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण असं बघत आलो होतो, अर्णवने ईश्वरीला अगदी त्या नीच राकेशच्या तावडीतून तर वाचवलेलं असतं आणि त्यासाठी काहीही विचार न करता अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न केलेलं असतं आणि आता विधीत जे काही विधी आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि ह्या दोन्ही कुटुंबाच्या आशीर्वादाने अर्णव ईश्वरी यांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलेलं असतं। त्यातील काही जण खूप खुश असतात, कारण त्यांचं पहिल्यापासून ईश्वरीवर खूप प्रेम असते। ईश्वरी या घरात सून म्हणून यावी, अविनाश मामा, अंजली आणि आकाश या सगळ्यांना वाटत असते की ईश्वरी आपल्या घरात सून म्हणून यावी, म्हणून आजीचा मात्र जो काही गैरसमज झालेला असतो तर ईश्वरी आता एका झटक्यातच ती दूर करणार असते। त्यानंतर आता सर्वांचे आशीर्वाद ईश्वरी अर्णवच्या जोडीला मिळतात। ईश्वरीचा धूमधडाक्यात शिर्के कुटुंबामध्ये गृहप्रवेश झालेला असतो। परंतु मित्रांनो, अजूनही आजी मात्र ही अर्णव आणि ईश्वरी यांच्यावर खूप नाराज असते, कारण आजीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की जर ईश्वरीचं अर्णवशी लग्न झालं तर अर्णवच्या जीवाला धोका आहे।
म्हणून आजी ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार करण्यासाठी नकार देते. ती तयार होत नसते. तिला असं वाटतं की आता अर्णवचं आयुष्य बर्बाद होणार आहे. परंतु आता मित्रांनो खूप मोठा असा चमत्कार होतो. ईश्वरीचे पाऊल शिर्क्यांच्या घरामध्ये पडताच आता अर्णवच्या मोबाईलवरती एक कॉल येतो आणि तो कॉल मामा आता रिसीव करतात आणि फोनवरील ते बोलणे ऐकून मामा इतके खुश होतात की मामा आनंदाने वेड्यासारखे नाचायला सुरुवात करतात. ते बघून अंजली, अर्णव आणि आजी सर्वांना तर अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. सर्वजण मामांना विचारतात की नक्की मामा तुम्हाला काय झाले, तुम्ही असे वेड्यासारखे नाचता का? त्यावर आता मामा आजीला सांगतात की आई, अगं आपल्याला एक खूप मोठी अशी लॉटरी लागलेली आहे. अर्णव, अरे 6 वर्षापासून जी आपली डील पूर्ण होत नव्हती, आपले खूप काही सारे पैसे त्यामध्ये अडकलेले होते, ते बिल आता अगदी पक्की झालेली आहे आणि लवकरच ते बिलसुद्धा आपल्या ताब्यात येणार आहे. आणि त्याच मॅनेजरचा आता फोन आला होता. ती डील आता पक्की झाली म्हणून आता ते ऐकताच सर्वजण खूपच खुश होतात. आता अंजली लगेच आजीला म्हणते की आजी, अगं बघितलंस ना, तुला जे काही वाटत होतं ते फक्त आपल्या मनाचा एक भ्रम होता. ईश्वरीबद्दल तुझ्या मनातील जी शंका आहे, कुशंका आहे, त्या लगेच दूर करून टाक. ईश्वरीबद्दल जे काही गैरसमज तू मनात करून घेतलेले आहे तर ते खरंच मनातून काढून टाक. अगं आता हेच बघ ना, तू बघितलंस, आपल्या कानांनी ऐकलं, ईश्वरीचं पाऊल घरामध्ये पडतात. आपल्या चिंटूची वर्षानुवर्ष अडकलेली जी डील होती ती आज पूर्ण झाली. त्याचा आज कॉल आला होता. ईश्वरी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात आली. ईश्वरीचं अर्णवशी लग्न झाल्याने कुठल्याही प्रकारचा धोका नसून उलट ईश्वरी हीच आपल्या घरची खरी लक्ष्मी आहे याचा आपण स्वीकार करायला हवा. त्यामुळे आजी, मला असं वाटतं की तू सून म्हणून आता ईश्वरीला काहीतरी द्यावं आणि तिचा अगदी पावने स्वीकार करावा. अर्णवसुद्धा आता खूपच खुश असतो. त्याची जी काही डील आता पक्की झालेली असते आणि तेही ईश्वरीचं पाऊल पडतात. आजीसुद्धा आता मनोमन विचार करू लागते. गुरुजींनी तर सांगितलं होतं ईश्वरीचं जे अर्णवशी लग्न झालं तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल. परंतु आज तर ईश्वरीचं पाऊल घरामध्ये पडताच उलटं काही झाले. घरामध्ये पैशाचाच पाऊस पडला. म्हणून आता आजीचा राग कुठेतरी थोडासा शांत झालेला असतो. म्हणून आजी ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना आशीर्वाद देऊन ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार करते. ते बघून अंजली, मामा, आकाश, अर्णव हे सगळेजण खूप खुश होतात आणि ईश्वरीसुद्धा आता आजीचा जो काही पडलेला चेहरा आहे तर तो इतका खुश झालेला आहे. म्हणून आता ईश्वरीसुद्धा खूप अशी अगोदर नाराज झालेली असते, कारण आजी तिच्यावर रागावलेली असते, तिचा सून म्हणून स्वीकार करायला तयार नसते. परंतु आता आजीचं हे बदलतं रूप बघून ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद येतो. आता सर्वांना इतकं खुश पाहून वल्लरी मामीचा मात्र खूपच जळफळाट होतो. त्यानंतर आता वल्लरी मामीसुद्धा मुद्दाम ईश्वरीच्या खोड्या काढायला सुरुवात करते. लावण्याच्या मदतीने ईश्वरीला त्रास देण्याचं ती ठरवते आणि आत्तापर्यंत जे काही घडलं त्याचा बदला घेण्याचा ठरवते. आता ईश्वरीने सर्वांसाठी जेवण बनवलेलं असतं तेव्हा वल्लरी मामी मुद्दामच ईश्वरीने पनीरची भाजी बनवलेली असते आणि त्यामध्ये खूप काही सारे मीठ टाकून देते जेणेकरून ईश्वरीला घरातील सर्वांचा आजीचा ओरडा मिळेल आणि बनवलेला जो काही पहिल्या दिवशीचा पदार्थ आहे तर तो खराब होईल. सर्वजण आता ईश्वरीवर नाराज होतील, तिचा रागराग करतील, तिच्यावर ओरडतील. हाच वल्लरी मामीचा एक हेतू असतो. म्हणून ईश्वरीने बनवलेले सर्व काही जेवण वल्लरी मामी मुद्दामच खराब करून टाकते आणि खूपच खुश झालेली असते. त्यानंतर आता सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात. ईश्वरी सर्वांना जेवण वाढते. वल्लरी मामी मनातच म्हणते की आज आएगा मजा. तेव्हा आता सर्वजण आपल्या ह्या फालतू ईश्वरीने बनवलेली खारट भाजी खातील तेव्हा सर्वांच्या तोंडाची चव पडेल. पण ईश्वरीचा जो काही माज आहे तर तो सुद्धा उतरेल. परंतु स्वतःला इतकी स्मार्ट आणि शहाणी समजणारी ही ईश्वरी मात्र जेवण बनवण्यामध्ये ती स्वतःला तर खूपच अगदी एक्सपर्ट समजते. आता बघूयात ती कशी तोंडावर पडते. म्हणून आता वल्लरी मामी ईश्वरीची मजा बघण्यासाठी तयारच झालेली असते. मनातून आता वल्लरी मामी खूपच खुश असते. तेव्हा आता सर्वजण जेवणाचा पहिला घास घेतात आणि खूपच खुश होतात. मामा, अंजली, आकाश सर्वजण ईश्वरीने जी भाजी बनवलेली आहे, जे जेवण बनवलेलं आहे तर त्याचं कौतुक करतात. ईश्वरीची खूप अशी वाहवाह करू लागतात. ते बघून वल्लरी मामीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या तोंडामध्ये घास काही जात नाही, कारण वल्लरी मामी विचार करते की अरे
यांना काही वेड लागले की काय? कारण मी तर त्यात खूप काही मीठ टाकलेलं असतं. भाजीमध्ये इतकं मीठ टाकून दिलेलं आहे तरी सर्वजण ईश्वरीने बनवलेल्या जेवणाचं इतकं का कौतुक करत आहेत? नक्की काय झाले असेल? म्हणून आता वल्लरी मामी स्वतः ईश्वरीने बनवलेल्या भाजीची टेस्ट घेऊन बघते. आता वल्लरी मामीला सुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो, कारण भाजी खारट वगैरे झाली नसून इतकी चविष्ट आणि खमंग भाजी झालेली असते. आता सर्वजण अगदी आवडीने ईश्वरीने जे जेवण बनवलेलं आहे तर ते पदार्थ टेस्ट करतात आणि अगदी मन भरून पोट भरून खाऊ लागतात. ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करू लागतात. आता वल्लरी मामीला खूप मोठा एक प्रश्न पडलेला असतो की हा चमत्कार झालाच कसा? आता सर्वजण अगदी पोटभर जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि ईश्वरीवर खूप खुश असतात. वल्लरी मामी मात्र विचार करत तेथेच बसलेली असते. तेव्हा ईश्वरी वल्लरीच्या खांद्यावर हात ठेवत विचारते, काय वल्लरी मामी, जेवण छान झालं होतं ना? पोटभर जेवलात ना तुम्ही? म्हणजे खारट वगैरे काही झालं नव्हतं ना? असं ईश्वरी मुद्दाम विचारते. तेव्हा वल्लरी मामी तर अगदी मम करायला सुरुवात करते. तोंडातून काही शब्द फुटत नसतो. ईश्वरी म्हणते की काय मामी, तुमची बोलती कशी बंद झाली हो? तुम्हाला काय वाटलं जेवण खारट होणार आणि मला सर्वांचा ओरडा खावा लागणार? परंतु हे सगळं झालंच कसं हा प्रश्न तर तुम्हाला पडला असेल ना, कारण तुम्ही तर भाजीमध्ये खूप सारं मीठ टाकून दिलं होतं. आणि ते ऐकून तर आता वल्लरी मामी तर खाली मान घालते. पूर्णपणे आता वल्लरी भामटी झालेली असते, कारण वल्लरी मामीची जी चोरी आहे तर ती ईश्वरीने रंगेहात पकडलेली असते. वल्लरी मामी आता चिडूनच ईश्वरीला विचारते की काय गं, तू हे काय बोलतेस? मी तू बनवलेल्या भाजीमध्ये मीठ का टाकेल? तू माझ्यावर असले आरोप नाही करू शकत. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा मामी, खोटं तर अगदी अजिबात बोलू नका. तुम्हाला काय वाटलं, जर कितीही डोळे मिटून दूध पीत असेल आणि तिला कोणीही बघत नसेल असे तिला वाटते, आणि तुमच्या बाबतीत सुद्धा मात्र तेच घडलेलं आहे. तुम्हाला जरी असं वाटत असलं की तुम्ही भाजीमध्ये मीठ टाकलेलं, मी पाहिलं, माझ्या डोळ्यांनी बघितलं, तर मी सर्व काही अगदी म्हणजे बघून घेतलं, ऐकून घेतलं. त्यावेळेस मी तुम्हाला काही बोलले नाही, परंतु मी बनवलेली भाजीसुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने ठीक केली आणि जो काही धोंडा तुम्ही माझ्या पायावर टाकणार होतात, शेवटी तो तुमच्या डोक्यात पडला. तेव्हा वल्लरी मामी खाली मान घालते. तर ईश्वरी लगेच वल्लरी मामीला धमकी देते की हे बघा, या वेळेला मी तुम्हाला माफ करून टाकते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, मामी, तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमच्या विरोधात, घरच्यांच्या विरोधात असले घाणेरडे कारस्थान करत राहाल आणि मी शांत बसेल, हे बघा, माझ्या आणि घरच्यांच्या विरोधात केलेलं कारस्थान मी सहन करून घेणार नाही. आता मात्र मी सगळं काही सहन करून घेतले, परंतु आता मात्र हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी शांत काही बसणार नाही आणि तुम्हाला आता यापुढे सावध राहावे लागेल. जर तुम्ही आता माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न केलास आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास तर गाठ मात्र माझ्याशी असेल. ईश्वरी आता तुम्हाला नाही सोडणार. म्हणून आता ईश्वरी चुटकी वाजवत वल्लरी मामीला धमकी देते. तर ईश्वरीचा तो दुर्द्रा अवतार बघून वल्लरी मामीला तर घामच फुटतो. वल्लरी मामी खाली मान घालते आणि लगेच तेथून पळून जाते. ईश्वरीला मात्र मनातून खूप वाईट वाटत असतं की वल्लरी मामी अशी का वागत असेल, माझा नक्की काय प्रॉब्लेम आहे. ईश्वरी आता ठरवते की अन्यायाविरोधात आता आवाज उठवायचा, शांत बसायचं नाही. या वल्लरी मामीला तर चांगला धडा शिकवायचाच, पुन्हा ती माझ्या नादी लागणार नाही. तर आता मित्रांनो, ईश्वरी आणि अर्णव यांच्या संसाराला हळूहळू सुरुवात झालेली असते. दोघांमध्ये संवाद सुरू होतात, परंतु ईश्वरी अजूनही थोडी अर्णववर नाराज असते, कारण अजूनही अर्णव तिच्याशी का असं वागला, हे अचानक ईश्वरीने त्याच्याशी लग्न का केलं, त्याचं खरं कारण ईश्वरीसमोर आलेले नसते. परंतु अर्णव मात्र आपल्या ईश्वरीची खूप काळजी घेत असतो, वेळोवेळी तिच्या पाठीशी तो उभा असतो. त्यानंतर आता एक दिवस अंबाबाईचा उदो करत जोगतीन दाराशी येते. ते बघून ईश्वरी खूपच खुश होते. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. ईश्वरी लगेच आता जोगतिनीला काहीतरी देण्यासाठी जोगा घेऊन तेथे येते आणि जोगतीने जी काही मनोभावाने पूजा करते, तिची ओटी भरते. तेव्हा आजी जोगतीनीला विचारते की काय गं, आज खूप दिवसांनी तू येणं केलं. तेव्हा आता जोगतीन आजीला म्हणते की अगं, तूच तर तुझ्या नातवाच्या लग्नाला मला नाही बोलावलंस आणि मला तू विसरलीस. स्वतःहून आज इथे आले
मी चालत आले, तेही तुझ्या नातसुनेला अगदी नातवाला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी. त्यावर आता आजी म्हणते की अगं जे काही घडलं ते खूप अचानक घडलं आणि माझ्या विरोधात घडलं. माझा हे लग्नासाठी अजिबात होकार नव्हता, त्यामुळे हे पग मी तुला कशी बोलवणार काय, कारण हे लग्नच मला मान्य नव्हते. त्यावर आता आजीचे ते बोलणे ऐकून जोगतीन लगेच आजीवर भडकते की अगं तू चुकतेस, अजूनही तुझे डोळे उघडलेली नाही. अगं ही मुलगी आहे ना तर तीच या घरची लक्ष्मी आहे, परंतु अजूनही तू तिला ओळखू शकली नाहीस, हे पग तुझं ते दुर्दैव आहे. अगं तुझ्या नातवाची लग्नगाठ तर याच मुलीशी बांधली जाणार होती, ही काळ्या दगडावरची रेघ होती. अगं अंबाबाईच्या मनात जे काही असतं तर तेच घडत असतं. जोगतीन आईचे बोलणे ऐकून आता आजीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता मात्र सुभद्रा आजीला घाम फुटलेला असतो, कारण आता आपण जे काही म्हणजे ईश्वरीबद्दल बोलत होतो आणि आता ईश्वरी मात्र तर आपला एक खूप मोठा गैरसमज आहे हे आजीच्या लक्षात येते. तेव्हा आता जोगतीन आई आजीला सांगते की अगं अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. सुभद्रा तू डोळे उघड, हीच तुझ्या घरची लक्ष्मी आहे आणि जो काही तू तिच्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे तो कसा झाला आहे हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. आणि रागाने जोगतीने वल्लरी मामीकडे बघते. वल्लरी मामी लगेच खाली मान घालते. आता मात्र जोगतीन ही मोठा दिलासा आजीला दिलेला असतो, त्यामुळे आजीच्या अगदी जीवात जीव आलेला असतो. अर्णव आणि ईश्वरी जोगतिनीचे पाया पडतात, तिचा आशीर्वाद घेतात. तेव्हा मात्र जोगतीन ईश्वरीला सांगते की हे पग पुढे जाऊन तुला खूप मोठ्या संकटांना सामना करायचा आहे. एक एक सत्य तुझ्यासमोर येणार आहे आणि त्याच सत्य पचवण्याची शक्ती तुला मिळव, परंतु येणाऱ्या प्रत्येक संकटातून तुझ्या नवऱ्याला तुझ्या ह्या कुटुंबाला तुला वाचवायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तू नक्कीच या सगळ्यातून तुझ्या कुटुंबाला बाहेर काढशील, कारण येणारे दिवस खूपच खडतर आहेत. जोगतीने ईश्वरीला सांगितलेलं असतं, त्यामुळे सर्वांनाच एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रश्नसुद्धा पडतो की जोगतीन हे सर्व काय बोलत आहे, नक्की कुठल्या प्रकारचे संकट कुटुंबावर येणार आहे. कारण आता राकेश आहे तर तो आता बदला घेणार असतो, त्यासाठी तो अर्णवच्या अगदी जीवावर सुद्धा उठलेला असतो. जोगतीने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तुझ्या कुंकवाचं रक्षण कर, तुला जे काही करायचं आहे त्यासाठी तुला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल आणि खूप मोठी एक सत्व परीक्षा तुला द्यावी लागेल. आता ईश्वरीला सुद्धा ही सर्व काही ऐकून खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. तेव्हा अंजली जोगतिनीला विचारते की तू हे नक्की काय बोलतेस, कुठल्या प्रकारचं संकट या कुटुंबावर येणार आहे. असं अर्धवट सगळं काही नको सांगूस, पूर्णपणे जे काही आहे आमचं काय चुकलं ते आम्हाला सांगून टाक. त्यावर आता जोगतिनीला अंजलीची सुद्धा खूप कीव आलेली असते, कारण बिचारी अंजलीच्या व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करते. ज्या व्यक्तीवर ती आपला डोळे झाकून विश्वास ठेवते तोच या घरासाठी खूप मोठा घातक असतो. तर अंजली आता खूप रडत असते. तेव्हा ईश्वरी अंजलीच्या जवळ येते आणि म्हणते की जो काही नाही तो आपल्याला संकेत जोगतीनाई देत आहे तो कधीच खोटा ठरणार नाही. परंतु अंजली ताई हे बघा, सर्वांच्या साक्षीने आज मी तुम्हाला शब्द देते, मी माझ्या कुटुंबाचं कुठल्याही अगदी संकटात रक्षण करेल. ते ढाल बनून मी आता या संकटासमोर उभी राहील. माझ्या कुंकवाचं सुद्धा मी रक्षण करेल, त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. म्हणून आता ईश्वरी सर्वांचा अगदी मनातील जी काही टेन्शन आहे तर ते दूर करत असते आणि सर्वांना दिलासा देत असते. ते बघून आता सर्वजण ईश्वरीचं ते बोलणं ऐकून खुश होतात. तेव्हा आता जोगतीन ईश्वरीला सांगते की अगं तू सुद्धा चुकतेस. ईश्वरी, जो तुझा नवरा आहे तर तो एक देव माणूस आहे आणि तुझ्यावर जे संकट येणार आहे तर तो संकट दूर करण्यासाठी त्याने जे लग्न तुझ्याशी केलेलं आहे हे तू विसरू नकोस. तुझं आयुष्य जे काही आता उद्ध्वस्त होणार होतं तर त्याने ते वाचवलेलं आहे, हे गोष्टसुद्धा तुझ्यासमोर लवकरच येईल. आणि हे बघ, ज्या दिवशी तुला हे सर्व काही सत्य कळेल त्या दिवशी तुला पश्चाताप नक्कीच होणार आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव. तुझा हा नवरा अगदी खऱ्या धुतल्या तांदळासारखा आहे, त्यामुळे तू त्याचा मानाने प्रति म्हणून स्वीकार कर. आणि ते सर्व ऐकून अर्णव तर खूपच खुश होतो. परंतु ईश्वरीला एक खूप मोठा धक्का बसतो. जोगतिनीने आता ईश्वरीचे डोळे उघडलेले असतात आणि आजीचे सुद्धा. त्यामुळे आता घरातील ईश्वरीबद्दल जो काही सर्वांचा गैरसमज झालेला आहे तर तो दूर झालेला असतो. आणि पुन्हा आता आजी मोठ्या मनाने ईश्वरीला जवळ घेते आणि तिला या घराचे सगळे काही हक्क देते. वल्लरी मामीचा तर इतका जळफळाट होतो
ईश्वरी समोर तिला एकही शब्द बोलायला चान्स नसतो, कारण आता ईश्वरीने मल्हारी मामीला सांगितलेलं असतं, किती काही झाले तरी जे की तुम्ही आता हे सत्य दडून ठेवलेलं आहे ते सत्य जर भूतकाळातील मी सर्वांसमोर आणले तर तुम्हाला या घरामध्ये कोणी राहून देणार नाही. जर तुम्हाला या घरामध्ये राहायचे असेल तर अगदी शांतपणाने या घरामध्ये राहावे लागेल. कोणतेही कटकारस्थान न रचता आत्तापर्यंत खूप काही केलं लावण्याच्या मदतीने, परंतु आता यापुढे नाही. आता यापुढे मात्र अर्णव राजशिर्के जे काही या घरात सांगतील तर तेच या घरात अगदी होईल असे बोलून आता ईश्वरी अगदी शांत होते आणि ती अर्णवकडे पुन्हा एकदा बघू लागते. कारण आता जे लग्नाचे विधी आहे तर ते पार पडलेले असतात आणि जोगतिनीचा इतका छान आशीर्वाद आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या जोडीला मिळालेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.